वांग्याची भाजी खाऊन कट्टा आला मला, दुसरं काही वाडकी आणजा की बायकोच करून चपटलं मग करून घालते. अर्धी लाकडं बसणार गेली तरी तुला काय माझी दया येईना, नाही तर काय नाही केवढं म्हणून एक लागतं घराडे या म्हणजे बाई तीच फोन तरी कट करून देतला किती फार बीर बरं हाय आणि शेती बी हाय त्यांची चांगलं सुकट ठेवतील. हाय ते हलकर्णीचं राजहंस पाटील पोरस. राजहंस पाटील काय ग काय झालं बघू पुरी नाळ बीळ वाढवूच नाही अजून आणि उगीच नाचू लागल्याशी पुढे पुढे पुढे. माझी नवरी कुठे आहे? अरे काय जरा थांब की रे बाबा, काय कुठल्याच आहे. चंदगड म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग. या स्वर्गात जर तुम्हाला राहायचं असेल तर मरण्याची गरज नाही. आत्ताच पुढील नंबरवर संपर्क करा आणि तिलारी धरणाच्या बॅकवॉटर लगत आपल्या हक्काची जागा खरेदी करा. जाहिरात संपली, आता मनोरंजनाकडे वळा. आई मला भूक लागली, काहीतरी वाडकी ये आणि बस इथे. देवा जे आता एलआयसी असणार गमून. आई काय हे दररोज वांग्याची भाजी खाऊन कट्टा आला मला, दुसरं काही वाडकी आणजा की बायकोच करून चपटलं मग करून घालते. अर्धी लाकडं बसणार गेली तरी तुला काय माझी दया येईना, नाही तर काय नाही केवढं म्हणून एक लागतं तुझंही काय ग म्हणजे काय म्हणली तू? काय नाही मस्त झालं का अगे गे ऐक डोकं गेली बाई माझी, कामं करून 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 डोकलं घाई शिरली माझी. तरी काय पुरीच आणि पोरास काय दया येणं नाही तर काय नाही. राजा ती आता 2-3 महिन्या या लग्नाचं बघ आणि आता 2-3 महिने म्हणण्यापेक्षा या महिन्यात लग्नाचं बघ. आता माझं काय होणार नाही काम धाम लगीन कोण देतं मला? आता कोण देत आहे तर फोन 24 तास वापरत राहतायची ती ही बी नुसता फोनातच राहते. काय काय करतायची कोण हाय काय बघा तुमचं तुम्ही. अगं आई माझी एक मैत्रीण आहे बघ खाली ती अशी लग्न लफडी म्हणजे लग्न जुळवते बघ. कोणती आहे लावू का कॉल? लाव नाही काय म्हणते बघ मग. थांब लाव. हॅलो हॅलो हा बोल तुझं काय म्हणते. अगं ते दादाच्या लग्नाबद्दल जरा बोलू दे. अजून सुरूच आहे का तुमच्या दादाचं लगीन ठरतलं? बाई ते काही आहे तशी हाय माझ्या वळखीची पोर, खरं तुमच्या दादाशी विचार पोरगा तयार आहे का बघा. आता काय कसं दादाचं तयार आहे मुलगीचं बघ. मग खरंच काय आई बाबाशी विचार बघू पाहिजेत नाही. पोरगा कसं आहे ते विचारणारच की असं कसं देते त्यांची पोर त्यांनी. आता तेच तर आहे घराडे या म्हणजे बाई तीच मी तुमच्या घराकडे येतो थांब. अगं होय आत्ताच येऊ जरा बरोबर. फोन तरी कट करून देतला किती बस की. चंदगड म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग. या स्वर्गात जर तुम्हाला राहायचं असेल तर मरण्याची गरज नाही. आत्ताच पुढील नंबरवर संपर्क करा आणि तिलारी धरणाच्या बॅकवॉटर लगत आपल्या हक्काची जागा खरेदी करा. जाहिरात संपली, आता मनोरंजनाकडे वळा. बस की. अगं आहो तुला मी त्या पोरीस बद्दल सांगितलं का नाही. ती पोर हाय बरी हाय साजरी हाय. खरं त्या तुमच्या पोराबद्दल मी सांगितलं नाही त्यांना. खऱ्या गावची पोर हाय इथलीच कुठली तुम्हाला सांगतो मी. खरं तुमच्या पोरा विचारा. आम्हीच कशा नाचतोय आधीच विचारा, पोरीस विचारा आणि मग काय ते ठरवा. आधीच कशा लागल्याशी ह्याचा काय विषय नाही. तू पुरी तयार कर. त्याचं काय माझ्यावर सोडते. मी पोरीस तयार करतो आणि आम्ही बघूया कसं कसं ते तयार कर बघ. ह्याला ह्या वर्षीचं लग्न झालंच पाहिजे बघ. वय नाही तर डोक्याची केस पिकली अजूनपर्यंत लग्न होईना. म्हणजे मी पोरगी बघतो घेते काय टेन्शन घेऊ नकोस. बघितलेच आहे तर बघ मी फोन करून आता लागताय काय. आता फोन करू कर बघ काय म्हणतात काय. हा मग करतो मी. तुम्ही तुमच्याकडे देतो त्या तुम्ही बोला तिच्यावर. मी बोलतो की कर फोन. हॅलो हॅलो आहो काय म्हणतेस ग? काय नाही मग मी तुला त्या पोराबद्दल सांगितलं नाही तर तुला मागणं घालूयात ग. त्या पोरग कुठल्या गावचा पोरगा? अगं हाय ग इथलंच फार बीर बरं हाय आणि शेती बी हाय त्यांची चांगलं सुकट ठेवतील असं म्हणून तुला विचारूच फोन केलो मी. पोरगा काय काम धंदा करताय का नाही? करताय की हाय की त्यांची शेती बिती हाय आणि हाय सगळं त्यांचं बरं घरातलं बी. आणि ते लग्नास आले नाही पोर शिकवले असणार. मग लग्नास आले म्हणून त्यांच्या आई बापाने विचारून सांगितलं ग. म्हणून तुला विचारलो. हा घरातल्याच विचारून सांगतो.
हो गे चालतंय गे चालतंय. मागणं येलंय खरं काय करते काय कळेल. त्या मुलाची चौकशी करून बघू सर. मैत्री असंच कॉल करून बघतो. हॅलो हॅलो काय करूलीस आहे. काय नाही बघ बसलोय. ती काय करूलीस आहे. काय नाही बघ एकच मिनिटात इकडे ये. मला बोलतलंय जरा. काय अर्जंट आहे काय. होय हाय ये तिला सांगतो. हा आलोच. एवढ्या लवकर येलीस. होय तेच होतो. अगं एक मागणं आलंय. कुठल्या गावचं. हाय ते हलकर्णीचं राजहंस पाटील पोरस. अरे राजहंस पाटील काय ग काय झालं तुला. आणि तूच गावला त्याच्यात तुमचं नसतील तेवढी येतील लपडे. काय सांगलीस आहे. खरंच की. अरे देवा पण तुला कसं माहित. ते त्यालाच विचार. ही असं का म्हणाली असेल. जाऊ देता आईच विचारतो. आई ए आई बोल की. अगं आई ते एक मागणं आलेलं. मागणं नक्की मागणं काय भानगड काय सांगू. नाही नाही तसं काय नाही. एक मागणं आलंय. अहो खरं सांग. आई खरं सांगलोय ग. मागणं आलंय. कुठं येलं. ते हलकर्णीचं नाव गाव काय. राजहंस पाटील म्हणून पोराचं नाव आहे. सगळंच काढलीस. सांगशी पेक्षा आणि उत्तर मी दादा बिदास काय ते नाही ते तुला विचारूच येलो. दादा बिदास विचारतो आणि मान काय ते बघवा ते जरा शांतीत घे. हं. दादा ए दादा ए दादा इकडे ये. चंदगड म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग. या स्वर्गात जर तुम्हाला राहायचं असेल तर मरण्याची गरज नाही. आत्ताच पुढील नंबरवर संपर्क करा आणि तिलारी धरणाच्या बॅकवॉटर लगत आपल्या हक्काची जागा खरेदी करा. जाहिरात संपली. आता मनोरंजनाकडे वळा. अरे काय नाही पोरगी सांगोली मागणं यायला एक. मग चांगला आहे म्हणून सांगोली. मग मी म्हणलो विचार काय तर करवा पुरीचा. पुरीचं लपडे बिपडे आहे. नाही नाही तसं काय नाही. मागणं आलंय. सांगोले साजरा हाय म्हणून बघवा म्हणलो मी. कुठलं नाव काय. राजहंस पाटील हलकर्णीचा आहे तो. बाई बाई नाव आणि उरलंच मोठं आहे. मला तर काय तर शंकाच वाटू लागले. ओ वहिनी तसं काय नाही. फोन लावते. थांबाव लाव. थांबा फोन लावतो. हॅलो हॅलो आऊ देगडी मी आज बोलतो. हा बोला की मग. हॅलो हा बोला की. अगं ते आमच्या पुरीचं काय काय. काय नाही हो ते हे मागणं आणलं तुमच्या पोरीस फोन बरे हाय आणि कॉल बी बरं हाय असं तसं म्हणून मागणं आणलं. कुठल्या गावचं ते. हा इथलंच हलकर्णीचं. बघू पुरी नाळ बीळ वाढवच नाही अजून आणि उगीच नाचू लागल्याशी पुढे 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 तुम्ही. अहो खरं मी माझं सांगतेलं काम. मी सांगतेलं काम थोडं केलं तुम्हाला. मला आता ते बघतेला कसं काय काय सांगते. काय काय सांगू. पॉर बरं आहे की तुम्ही पाहिजे तर तुम्ही घराकडे येऊन बघा नाही त्यांचं काय काय आहे ते. म्हणा उद्या येतलं काय कवा येतलं सांग. म्हणा बेस्तरवर येतो बघ. चालतंय घ्या. चालतंय घे बघू. चालतंय गे बघू ठेव. अहो काय करूल्याशी करा आणि लवकर पाहुणे येऊ झाले. आठवा लवकर तुमचं. झालं रे की केल्याशी का नाही रे सगळं. सगळ्या तयारीच झाल्याशी. हो लग्नात तयारी करू. जरा गेल्याने का नाही पाहुणे. पाहुणे आता येऊ झाले. थांबा जरा. येतील गेल्याशी येवा. अरे माझी नवरी कुठे आहे. अरे काय जरा थांब की रे बाबा. काय कुठल्याच आहे बोलणं उठलं. कुठली तुझी पोर. पोरगा ह्यो पोरगा ह्यो कुठल्या अंगानं राजवून पाठवला. असं काय बोलले अशी आमच्या पोरास. काय गे बाई म्हणले हिनी. आमच्या पोराचं तुम्ही शेती भीती बघा. आमच्या पोराचा स्वभाव बघा तुम्ही. कसलं काय बोलले अशी त्याला. अहो विचारतो खरं पुरीच पसंत जाऊ नये म्हणून ती पोर आत्ताची पोर या तोंडगळच राहतात. वय हो खरं असं म्हणून नव्हे नाही. पण चांगलं आहे की आमचं तसं. घर हेच काय आणि कुठलं दुसरं आहे. हेच नाही आमचं घर. हेच नाही आमचं घर. तेवढंच आहे. काय घर आणि साधंच आहे आणि लय काय काय सांगू अशी. काय गे बाई पोर लयच बोलू. चंदगड म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग. या स्वर्गात जर तुम्हाला राहायचं असेल तर मरण्याची गरज नाही. आत्ताच पुढील नंबरवर संपर्क करा आणि तिलारी धरणाच्या बॅकवॉटर लगत आपल्या हक्काची जागा खरेदी करा. जाहिरात संपली. आता मनोरंजनाकडे वळा. सात हाय ती त्यांचं पोटापुरतं हाय. नाही 7 पाहिजेत. मी सांगतो काय पोटापुरतं शात आहे ते. 7 पाहिजे खरं आमच्या पुरीस. जास्तीचं तरी 7 पाहिजेत. पुरी काय शेतात लावून देणार आहे हे असली साजरी पोर शेतात लावून देणार नाही. मग 7 पाहिजे म्हणल्याशी त्यांनी.
अहो खरं पाहिजे की साथ काय तरी. आता पोर तुमच्या शेतात जाणार आणि शात घेऊन काय करते? पोरगा काम धंदा काय करताय? आमचं पोर अजून शाळा शिकाय. शेत बी नाही काम धंदा बी नाही, काय म्हणून करतल? गाडी बिडी असाल मी पोराडे. हा एक कटारी गाडी आहे इथे. स्प्लेंडर हायवर आहे ना. काय गती या सांगोललीस हे असलं पोर माझा पुरी. अगं बाई तसं करू नव्हे, त्या पोराचं स्वभाव तीन बघ किती या. अगं माझा चांगलं पोर तरी पोरं. बघ तिया. अगं तुझ्या पोरे सुका ठेवताय की तो? खटणं सुकाट ठेवता याच्याकडे गाडी नाही, हे असलं घर आहे मोडकं नाही, साथ आहे, अजून तो शिकवलाय. खटणं माझ्या पुरी मग पुढे करताय की तो? आता शिकवलाय तो, मग पुढे पोटापुरता संसारात मग पुढे करता तर मग बोलतास पोरगी. माझी पोरगी काय ह्यात जमणं नाही बाई. मी एका म्हातारा झालो गुरु. या कवा बी कर. माझी पोरगी कशी तुम्ही तुला एवढी सादरी पोर तुझ्या पदरात कशी घालू मी या? ह्यापेक्षा आमचा तो कावळाच बरा. आणि माझा डायलॉग या काय हे बरोबर करू नाहीस बघ. अगं माझ्या अंगलेट का घाललीस आहे ती? आम्ही मध्ये खरं वाटतं ती या छत्तीस ती दाखवली. खरं बाई काय बोलले तिथे तुम्ही माझ्या लेखात एवढा साजरा नाव ठेवले तिथे. पोरगा खटणं साजरा पाहिजे काय माझं पोरले साजरा ठेवेल घे तुझ्या लेखीस. माझी पोर बघितलीस आहे कशी नक्षत्रासारखी असे ना गे बाई. कुठला एवढा हे उघडून जाणारा सांगोलीस आहे माझ्या पोराच नाव नाव आणि पोराचं साजरच ठेवलीस तरी पोराचं काय गे बाई. जसं माझ्या पोराचं नाव आहे तसंच माझं पोर आहे. ते दिसवलाय बाई. खरं मी माझी पोरगी नाव तुझ काय गे बाई असली काय पाहुणे ती आणि आणली काय आम्ही सगळं केला होत मी काय हे. अगं मला वाटलं पोर बी चांगली आहे साजरी आहे. इथे काय तर सांगून आणली नाही भरवून. इथे चांगला असेल पोर म्हणून मी बघू शकलो इथे. काय गे आमचं पोर तुमच्याकडे साजरा आहे. काय पोर असल्या ग तुमची. तुमच्या पोरापेक्षा आमच्या दादाचा पिंट्यात मला परवाडला. करून मशी ना तुझी पोर जातो मी. बघितल्याशी आजकालच्या पोऱ्या अशाच्या शेतात राबतो शेत पाहिजे म्हणतात बी आणि शेतात राबणं बी नाही म्हणत. मग बंगला गाडी असली तरच पोरगा करून घेतो म्हणतात. लग्न करतला असलं तर मी तरी म्हणतोय की पोरगा कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे ते बघूच माणसानी. त्याचा पैसा केवढा आहे ते बघू नव्हे असं मी तरी माझं तरी म्हणणं आहे. म्हणून पोरियासनं मी सांगतोय की ते पोर कसं आहे, कर्तृत्व आहे, पुढे काय करू शकताय का नाही, त्याच्या पायावर उभे राहू शकताय का नाही हे बघा. नंतरला लग्नाचा तुम्ही निर्णय घेवा असं माझं तरी म्हणणं आहे. बरं येतो चला मी. मला अजून लई लग्न ठरवते लई. चंदगड म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग. या स्वर्गात जर तुम्हाला राहायचं असेल तर मरण्याची गरज नाही. आत्ताच पुढील नंबरवर संपर्क करा आणि तिलारी धरणाच्या बॅकवॉटर लगत आपल्या हक्काची जागा खरेदी करा.